तरी तरंगुन ओलांडितो, लहरी पायेन फोडितो, सांचलुन मोडितो पाणियाचा वेगे आणि लेसा, दिठी घालुनी आविसा, जळी बकुजैसा पाऊल सुये, का कमळावरी भ्रमर, पाय ठेविती हळुवार, कुचुंबैल केसर या शंका, तैसे परमाणुपा गुंतले, जाणून जीव सानुले, कारुण्या माझी पाऊले, लपूनी चाले, ते वाट कृपेची करीतो, ते दिशाची स्नेहा भरितो, जीवातळी आंथरितो आपुला जीव, ऐसिया जतना चालणे जया अर्जुना, हे अनिर्वाच्य परिमाणा पुरिजेना. बगळा जसा पाण्यात शिरतो, म्हणजे पाण्यावरले तरंग न ओलांडता वाटेत आलेल्या जललहरींना आपल्या लांबलचक पायांनी न विस्कटता, स्थिर पाण्याला धक्का न लावता, वेगाने तरीही अतिशय जपून हलकेपणाने आपल्या भक्ष्यावर नजर खेळवून पाण्यात शिरतो, किंवा कमळातले नाजूक केसर चुरगळतील या भीतीने भ्रमर जसे अतिशय अलगदपणे कमळावर पाय टेकतात, त्याप्रमाणे भोवती पसरलेल्या परमाणूंमध्ये सुद्धा इवलाले सूक्ष्म जीव वास्तव्य करतात. त्यांना किंचित सुद्धा धक्का लागणार नाही याची काळजी घेत हा ज्ञानी कारण्य सिंधू सत्पुरुष आपली पावले करुणेमध्ये लपेटून तरलपणे चालतो. आपण चालत असलेली भगवंत वाट दयाबुद्धीने अक्षरशः ओसंडून टाकतो. ज्या भगवंत दिशेने आपली पावले तो टाकत असतो, ती दिशाच अत्यंत प्रेमाने ओथंबून टाकतो. वाटेतल्या सर्व जीवसृष्टीच्या पायतळी हा साधक आपला जीव अंथरतो. इतकी करुणावृष्टी चालताना तो करीत राहतो. पार्था, सर्व जीवसृष्टीच्या भावनांना जपत तो चालत राहतो. त्याचे हे हळुवार चालणे शब्द वर्णनाच्या पलीकडचे असते. त्याचे वर्णन करायला कुठलेही मोजमाप नाही रे. पै मोहाचे निसांगडे, लासी पिले धरी तोंडे, तेथ दातांचे आगरडे, लागती जैसे, का स्नेहाळू माये, तान्ह्याची वास पाहे, तिये दिठी आहे हळुवार जे, नाना कमळदळे, डोल विजती ढाळे, तो जेणे पाडे बुबुळे, वारा घेपे, तैसे निमार्दवे पाय, भूमीवरी न्यसी तुजाय, लागती तेथ होय जना सुख, ऐसिया लघिमा चालता, कृमिकीटक पांडुसुता, देखे तरी मागवता हळूची निघे, म्हणे पावो धडपडील, तरी स्वामीची निद्रा मोडैल, रचले पणा पडैल झोती हन, या काकुळती वाहणी घे माघवती, कोणेही व्यक्ती नवचेवरी. मांजरी जशी आपल्या नवजात पिलांना अत्यंत प्रेमाने दातांची तीक्ष्ण टोके लागणार नाहीत याची काळजी घेत तोंडात धरते ना, मांजरीचे हे दात जसे पिलांना लागले तरी खुपत नाहीत ना, किंवा प्रेमाने ओथंबलेली स्नेहशील माय जशी आपल्या प्राणप्रिय तान्हुल्याची डोळ्यात प्राण आणून वाट पाहते ना, तेव्हा तिच्या दृष्टीमध्ये कारुण्याने भरलेला हळुवारपणा जो असतो, किंवा कमळाच्या पाकळीने जो डोळ्यांना हलके हलके वारा घातला तर तो वारा डोळ्यातल्या बुबुळांना ज्या हलकेपणाने स्पर्श करतो, तितक्या हळुवारपणे या साधक अहिंसक वृत्तीच्या सत्पुरुषाची पावले जमिनीवर पडत असतात. ह्या सत्पुरुषाची पावले जिथे पडतात तिथल्या सर्व जीवसृष्टीचे कल्याणच होते, त्यांना सौख्य लाभते. इतक्या हळुवारपणे चालणाऱ्या या ज्ञानी पुरुषाने
कृमी कीटक पाहिले तरी आपल्या पायाखाली त्यांची हत्या होईल या भावनेने तो आल्या पावली माघारा वळतो. तो स्वतःशीच म्हणतो की माझ्या पावलांच्या आवाजाने या जीवसृष्टीत नांदणाऱ्या कृमी कीटकादी स्वामींची निद्रा मोडेल. अवघी जीवसृष्टी ही परमात्म्याने निर्माण केलेली आहे आणि परमात्मा सूक्ष्म रूपाने सूक्ष्मातिसूक्ष्म कीटकांमध्ये सुद्धा नांदतो आहे. अशा या कीटकांची म्हणजेच परमात्म्याची झोप मोडेल या भावनेने तो हळुवारपणे पावले टाकत जातो. अशा प्रकारे मनी व्याकुळ झालेल्या आणि अपार करुणेने व्यापलेल्या अंतःकरणाने हा ज्ञानी पुरुष माघारी फिरतो. कुठल्याही जीवाला तो पायदळी कधी तुडवत नाही. जीवाचे निनावे तृणातेही नोलांडवे, मगन लेखिता जावे हे के गोठी. मुंगिये मेरून ओलांडवे, मशका सिंधून तरवे, तैसा भेटलिया न करवे अतिक्रमून. ऐसी जयाची चाली, कृपा फळी फळा आली, देखसी जियाली दया वाचे. स्वयं श्वसने चिते सुकुमार, मुखमोहाचे माहेर, माधुर्या जाहले अंकुर दशन तैसे. इवल्याशा गवताच्या पात्यात ही जीव आहे या जाणीवेने त्या गवत पात्याची तो कधी उपेक्षा करीत नाही की तो त्या पात्याला ओलांडून जात नाही. तर समोर कुठलाही जीव दिसल्यावर त्याची दखल न घेता तो त्या जीवाला आपल्या पायदळी कधी तुडविल काय? मुंगीला मेरू पर्वत ओलांडून जाणे जसे शक्य नाही किंवा घुंगुरट्याला समुद्र तरून जाणे शक्य नाही, त्याप्रमाणे भेटलेल्या कुठल्याही जीवाला मी उल्लंघून जाईन असे त्याच्या मनी कधी येत नाही. असे ज्याचे तरलपणाने समष्टीतले चालणे असते ना, त्याची प्रत्येक व्यक्त क्रिया फळाला आलेली असते आणि त्याच्या वाणीत आणि कृतीत तुला दया जिवंतपणे नांदताना दिसेल पार्था. असा हा साधक श्वासोच्छ्वास सुद्धा अतिशय हळुवारपणे करतो. त्याचा चेहरा एवढा सात्विक असतो की ते जणू मोहाचे माहेर घर वाटते आणि हसताना दिसणारे त्याचे दात म्हणजे जणू माधुर्याला कोंब फुटलेले वाटतात. पुढा स्नेह पाझरे, मागा चालती अक्षरे, शब्द पाठी अवतरे, कृपा आधी. तव बोलणेची नाही, बोलो म्हणे जरी काही, तरी बोल कोणाही खुपेल का. बोलता अधिकुही निघे, तरी कोणाही वर्मी न लगे, कोणासी न रिघे शंका मनी. मांडिली गोठी हनमोडैल, वासी पैल कोणी उडैल, आई कोणीची ओवांडिल कोणी जरी, तरी दुवाळी कोणा न व्हावी, भुवई कवणाची नुचलावी, ऐसा भावो जीवी म्हणून उगा. अशा या पुण्यपुरुषाचे बोलणे सुरू झाले की त्याच्या स्वरातून प्रथम स्नेह पाझरायला लागतो आणि त्यानंतर मुखावाटे अक्षरे पाझरू लागतात. तो प्रथम कृपेचा चांदण वर्षाव करतो आणि त्यानंतर प्रेम भारले शब्द प्रत्यक्षात अवतरतात. तो सहसा बोलतच नाही आणि काही बोलावे लागले तर आपले बोलणे कोणाला खुपेल का अशी अनामिक भीती त्याला वाटू लागते. बोलताना आपल्या वाणीवाटे कमी अधिक शब्द निघाला तर कुणाच्या वर्मी घाव बसेल आणि कुणाच्या मनी आपल्याविषयी शंका दाटू लागेल असे त्याला वाटत राहते. आपण बोलण्यामुळे कुणाचे वैचारिक तरंग तर विस्कटणार नाहीत, कोणाच्या मनात भीती तर दाटणार नाही, कोणी एकदम दचकणार तर नाही किंवा कोणी आपल्या बोलण्याची उपेक्षा तर करणार नाही. तेव्हा कोणालाही आपल्या बोलण्यामुळे क्लेश होऊ नयेत, कोणाची भुवई देखील उचलली जाऊ नये असा या साधक पुरुषाच्या मनात हेतू असतो. म्हणून तो सहसा मौनात राहणेच पसंत करतो. मग प्रार्थिला विपाये, जरी लोभे बोलो जाये,
तरी परिसतया होये माय बापू. का नाद ब्रह्मची मुसे आले, ही गंगा पयसलेले. पतिव्रते आले वार्धक्य जैसे, तैसे साच आणि मवाळ. बितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. विरोधी वाद बळू, प्रणिता पढाळू. उपहासु चाळू, वर्मस्पर्शु. आटू वेगु विंदाणू, आशा शंका प्रतारणू. हे संन्यासिले अवगुणू, जिया वाचा. आपण त्याची प्रार्थना केली, खूप विनवणी केली, आणि तो जर प्रेमाने आपल्याशी बोलू लागला तर कुणालाही प्रत्यक्ष आपले मायबाप भेटल्याचा आनंद होतो. त्याचे ते अवीट बोलणे जणू नाद ब्रह्मच स्वरबद्ध झाले की काय असे ऐकणाऱ्याला वाटावे, किंवा पवित्र गंगाजलाचा ओघ शब्दरूपात प्रगट झाला असा साक्षात्कार व्हावा, किंवा त्याचे ते अनुभवसिद्ध बोलणे म्हणजे पतिव्रतेला वार्धक्य यावे तसे सौभाग्य संपन्न वाटते. त्याची वाणी कशी तर सत्य आणि मृदू, तशीच शीतल आणि रसाळ, जणू अमृताचे कल्लोळ उसळावेत. त्याच्या वाणीत कधीही उपरोधिक स्वर डोकावत नाही. तो कधीही आपल्या बोलण्यातून वादाला उत्तेजित करीत नाही, की कधी वितंड वाद घालत नाही. कुणामध्येही पापी वासना उफाळून येतील असे शब्द तो चुकूनही उच्चारत नाही. पाल्हाळ लावणार नाही, की कुणाचा उपहास करणार नाही. वर्मी लागेल असे बोलणार नाही. हा ज्ञानी पुरुष कधी आपल्या बोलण्यातून हट्ट करणार नाही. आवेशाने शब्द काढणार नाही. शब्दकपट मनात उत्पन्न करणार नाही. कुणाला खोटी आशा लावणार नाही. संशय निर्माण होईल असे वागणार नाही. कुणाची फसवणूक करणार नाही, की प्रतारणा करणार नाही. बोलण्यातले हे जे अवगुण, त्यांचा त्याच्या वाणीने जणू संन्यास घेतलेला असतो. आणि तयाची परी किरीटी, थाऊ जयाची दिठी. सांडिलिया भ्रुकुटी मोकळिया, काजे भूती वस्तू आहे, तिये रूपोषके विपाये. म्हणून वासुन पाहे बहुत करून, ऐसाही कोणे के वेळे. भीतरले कृपेचे निबळे, उघडोनिया डोळे दृष्टी घाली. तरी चंद्रबिंबौ निधारा, निघता नभती गोचरा. परी एक सरे चकोरा, निघती दोंदे. तैसे प्राणियासी होये, जरी तो कही वास पाहे. तया अवलोकनाची सोये, कुर्मीही नेणे. किंबहुना ऐसी दिठी जयाची भूतांसी. करही देखसी तैसेच ते. त्याचे बोलणे जेवढे मृदू आणि रसाळ, तशीच त्याची करुणामयी दृष्टी. त्याच्या दृष्टीमध्ये कसलाही ताठरपणा नाही. त्या भुवयांनी कधी वक्रता धारण केलेली नसते. म्हणजे काय, तर तो कधीही आश्चर्याने किंवा संतापाने भुवया उंचावून पाहत नाही. त्याने आपल्या भुवया सदैव मोकळ्या ढाकळ्या सोडलेल्या असतात. प्रत्येक भूतमात्रात परब्रह्म साठलेले आहे. ब्रह्मवस्तू प्रत्येक जीवात व्यापून आहे. तिला कदाचित आपली दृष्टी धक्का पोचवेल म्हणून तो कोणाकडे सहसा पाहत नाही. आणि कुणा जीवाकडे पाहण्याची वेळ आली तर दृष्टीत दाटून आलेल्या कृपेच्या पवित्र नजरेने तो डोळे उघडून पाहतो. तेव्हा पौर्णिमेच्या चंद्रकिरणातून पाझरणाऱ्या अमृताच्या धारा आपल्या दृष्टीला पडल्या नाहीत तरीही चकोरांची दोंदे ते अमृत प्राशन करून जशी पुष्ट होतात ना, त्याप्रमाणे तो ज्ञानी निगर्वी साधक ज्या दिशेने पाहतो तिथल्या सर्व जीवसृष्टीला तसा अनुभव येतो. त्याच्या डोळ्यातली करुणावृष्टी किती उत्कट असते त्याचा अनुभव कासवीला सुद्धा कधी येत नाही, की कधी येणार नाही. फार काय सांगावे तुला,
सर्व भूतमात्रांच्या संदर्भात त्याची करुणावृष्टी त्याच्या दृष्टीतून सदैव पाझरत असते. त्याचे दोन्ही हात त्या करुणामयी दृष्टीसारखे असतात.